तर उदय सामंत सध्या या ठिकाणी बोलतात. सर्वप्रथम मला आदरणीय राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. कारण मागच्या वर्षी विश्व मराठी संमेलनाला आदरणीय दादा उपस्थित होते आणि त्या व्यासपीठावरनं मी दादांकडे मागणी केली होती की आमचा विभाग हा 65 कोटीचा आहे, 200 कोटी रुपये आम्हाला अजितदादाने वाढवून दिले, म्हणून आमचं बजेट 265 कोटी रुपये झालं आहे आणि म्हणून त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. आज विश्व मराठी संमेलन हे 4थं आहे. साहेब, या संमेलनामध्ये यावर्षीपासून अजून एक दिवस सुरू केला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषांचा उत्सव देखील महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीसमोर आला पाहिजे. बोलीभाषा महाराष्ट्रातल्या नक्की काय आहेत ह्या पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत आणि मराठीचं जतन आणि संवर्धन करत असताना आमच्या बोलीभाषांचं देखील जतन झालं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.